क्रांती आणि प्रतिक्रांती। सहा पूर्णांक एक द्विज स्नातक गृहस्थाच्या कर्तव्याप्रमाणे जो राहिलेला आहे, ज्यांनी खंबीर निश्चयाने आपली इंद्रिये ताब्यात ठेवली आहेत व जंगलात राहून खालील नियम पाळले आहेत। 6.33 माणसाच्या नैसर्गिक आयुष्याचा तिसरा भाग जंगलात काढल्यानंतर त्याने आयुष्याचा चौथा भाग संन्यासी म्हणून काढावा व जगातील सर्व गोष्टींबाबत आसक्ती सोडावी। कायद्यातही मनूने क्रमशः असमानता ग्रंथित केली आहे। दोनच उदाहरणे द्याव्याची तर बेअदबीचा कायदा व हल्ला करण्याबाबत कायदा पाहू। 3:267 क्षत्रियाने जर ब्राह्मणाची बदनामी केली तर 100 पट दंड करावा, वैश्याने बदनामी केली तर 150 पट। याच अपराधाबद्दल शूद्राला देहदंड सांगितला आहे। 8:268 ब्राह्मणाने जर क्षत्रियाचा अपमान केला तर त्याला 50 पट दंड करावा, वैश्याची बदनामी केली तर त्याला 25 पट दंड करावा। जे उच्चारू नये असे भाषण केल्याबद्दल 12 पट। याच्या जोडीला जर बदनामी केली असेल तर दुप्पट दंड वसूल करावा। 8.276 ब्राह्मण आणि क्षत्रिय यांनी परस्परांना शिवीगाळ केली तर विवेकी राजाने ब्राह्मणाला सर्वात कमी तर क्षत्रियाला मध्यम दंड करावा। 7:277 वैश्य आणि शूद्र यांना त्यांच्या जातीनुसार याचप्रमाणे दंड करावा, परंतु शूद्राची जीभ कापावी असा निर्णय आहे। 7.279 शरीराच्या कोणत्याही इंद्रियाच्या साह्याने जर कनिष्ठ जातीच्या माणसाने उच्च त्रिवर्णीयांना इजा केली तर त्याचे इंद्रिय कापून टाकावे अशी मनूची शिकवण आहे। 8.280 जो आपला हात उगारेल वा काठी उगारेल त्याचा हात कापून टाकावा, जो रागात लाथ मारील त्याचा पाय कापावा। प्रत्येक ठिकाणी उतरत्या क्रमाने असमानतेचे तत्व समाजात इतके खोलवर रुजवण्यात आले आहे की मनूने ते तत्व लावण्यात हयगय केली। तेथे मनूच्या वंशजांनी हे तत्व लागू करण्याची काळजी घेतल्याचे दिसते। उदाहरणार्थ, मनूने गुलामीच्या आदेशांना इतर क्षेत्रांप्रमाणे उच्चनीचतेनुसार असमानतेचे तत्व लागू होते की नाही हे सांगण्यास मनू विसरला होता। उच्चनीचतेचे असमानतेचे तत्व गुलामीला लागू नाही अशी कुणाची समजूत होईल आणि ब्राह्मणही शूद्राचा गुलाम होऊ शकतो असे कुणाला वाटेल या भीतीने याज्ञवल्क्य याने या बाबतीत शंकानिरसन केले। त्याने स्पष्टपणे सांगितले आहे की 15.183 गुलामी ही वर्णाच्या उतरत्या धर्माप्रमाणे असते, चढत्या क्रमाने असत नाही। विज्ञानेश्वरांनी याज्ञवल्क्यावरील आपल्या भाष्यात उदाहरण देऊन या असमानतेच्या तत्वावर शिक्कामोर्तब केलेले आहे। तो म्हणतो, ब्राह्मण आणि इतर वर्ण यांच्यामध्ये गुलामी ही क्रमाने असते। उदाहरणार्थ, क्षत्रिय आणि इतर वर्णीयांना ब्राह्मण गुलाम करू शकतो, क्षत्रिय हे वैश्य व शूद्रांना गुलाम करू शकतात। याप्रमाणे गुलामाची पद्धत उतरत्या क्रमाने लागू होते। समानता आणि असमानतेच्या भाषेत बोलाव्याचे तर याचा अर्थ ब्राह्मण हा सर्वात उच्च वर्णाचा म्हणून त्याला कोणीही गुलाम करू शकत नाही, परंतु तो इतर कोणत्याही वर्णीयाला गुलाम करू शकतो। शूद्र हा सर्वात नीच वर्णाचा, कारण शूद्राशिवाय तो कोणालाही गुलाम करू शकत नाही। क्षत्रिय आणि वैश्याचा क्रमही याप्रमाणे एकाखाली एक असे लागतात। क्षत्रिय हा ब्राह्मणापेक्षा कनिष्ठ वर्णाचा व तो ब्राह्मणाचा गुलाम होऊ शकतो।
परंतु तो वैश्यापेक्षा व शूद्रापेक्षा श्रेष्ठ व तो या दोघांनाही गुलाम बनवू शकतो. वैश्यांना आणि शूद्रांना क्षत्रियास गुलाम म्हणून ठेवण्याचा हक्क नाही. वैश्याला ब्राह्मण आणि क्षत्रिय गुलाम करू शकतात, परंतु तो ब्राह्मण वा क्षत्रियाला गुलाम करू शकत नाही. परंतु निदान आपण शूद्राच्या तरी वरचे आहोत असा अभिमान धरता येतो. परंतु शूद्र हा वैश्याचा गुलाम होऊ शकतो, पण वैश्याला गुलाम करू शकत नाही. या प्रकारचे उच्चनीचतेचे तत्वज्ञान ब्राह्मणशाहीने लोकांच्या हाडामासात भिनविलेले आहे. याच्या इतके समाजात पक्षपात करणारे व असमानता निर्माण करणारे दुसरे काही असू शकणार नाही. या उच्चनीचतेचे परिणाम स्पष्टपणे दिसत नसले तरी त्यामुळेच हिंदू समाज पंगू बनला आहे, यात संशय नाही. समाजव्यवस्थेचे अभ्यासक समानता आणि असमानता यातील फरकाचाच विचार करतात, परंतु याशिवाय क्रमशः असमानतेचे, तिच्या विनाशाची बीजे असतात. फार काळ टिकत नाही. साध्या शुद्ध असमानतेत दोन गोष्टी होतात. एक, त्यामुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होतो व त्यातून क्रांतीची बीजे पेरली जातात. दोन, शिवाय असमानतेचे जे बळी असतात ते समान शत्रूविरुद्ध समान गाहण्यासाठी लढण्यास एकत्र येतात. परंतु उतरत्या क्रमाच्या असमानतेत या दोन्ही गोष्टी शक्य नसतात. असमानतेमुळे सर्वसाधारण असंतोष निर्माण होत नाही व त्यामुळे त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळत नाही. दुसरी गोष्ट अशी की क्रमशः असमानतेत जातीव्यवस्थेचे फायदे आणि तोटे हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्व वर्णांनी आपल्या शत्रूविरुद्ध एक होण्याचा प्रश्नच येत नाही. ही विषमता आणखी पक्की करण्यासाठी आपल्या कनिष्ठ वर्णातील कोणत्याही स्त्रीशी विवाह करण्याचा हक्क आहे ही स्पष्ट असमानता होय. परंतु क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांच्याबरोबर एकत्र येत नाही. याची कारणे दोन आहेत. एक तर त्याला माहीत आहे की ब्राह्मणाला ज्याप्रमाणे तिन्ही वर्णातील स्त्रियांवर विवाह करण्याचा हक्क आहे, त्याचाही हक्क आहे. त्याची तक्रार त्याच्या खालच्या दोन वर्णाइतकी तीव्र नाही. शिवाय तो जर सर्वांबरोबर क्रांतीत सामील झाला तर त्याच्या खाली आहेत तेही त्याच्याबरोबर येतील. तेही क्षत्रियाच्या स्त्रीबरोबर विवाहाचा हक्क मागतील. कोणतेही असमानतेचे क्षेत्र घेतले तरी त्याविरुद्ध याच मानसिकतेमुळे सर्व एकत्र येणे अशक्य बनते.